हे पहा गाईस, किती छान सुकलेत बघा पापड आमचे. फेण्या, सालीचे पापड पण बोलतात त्याला. हे पहा मस्त सुकले. आता उद्या परत येथून देणार आहे ना, बघू शकता. हे बघा मस्त भारी आणि खायला तर इतकी भारी टेस्टी लागते ना गाईस. सालीचे पापड खूप छान लागते. आता हे भरून ठेवते मी. आता परत एक ऊन देणार. ते लगेच एका दिवसातच तुम्ही हे पापड करू शकता. म्हणजे इतके कडक होतात ना. तर साबुदाणा कसं ना, साबुदाण्याचा पापड आपल्याला 2 दिवस ते ओलसर असतात, पण हे नाही, हे लगेच सुकतात. आणि इतके ट्रान्सपरंट असतात ना. हे बघा आपले बोटा पण दिसतात. हे बघा आता येल्लोवाले थोडेसे ओलसर आहे, कारण त्याला लास्टला मी आत्ताच केलं, कारण जेवण वगैरे करायचं होतं. सो ते रात्रीपर्यंत सुकून झालं. हे बघा तुम्हाला हे पण दाखवते. हे बघा किती छान झाले. ग्रीन कलर पण करणार होती, पण हे 3च कलर होते आणि ग्रीन कलर थोडा एक्सपायर झालेला, म्हणजे जुना झालेला कलर. तो मी आता हे नवीन 2 बॉटल नवीन आणलेले, रेड आणि येल्लोचे. 1 किलो आहे. 1 किलो तांदूळमध्ये माझे कमीत कमीत नाही बोलू ना, 150 तरी पापड निघाले असेल.